माझ्या बापाला जेव्हा शहरात नोकरी लागली तेव्हा आम्ही खोली भाड्याने घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहायला आलो. माझं नाव नितीन आहे. आमच्या शेजारी एक कुटुंब राहत होते. त्यावेळेस मी जास्त मोठा नव्हतो. समोर राहणारा मुलगा माझ्या बरोबरीचाच होता आणि त्याला एक बहीण होती. त्यांच्यामध्ये 2 वर्षाचा फरक होता. मित्राची बहीण पाहायला खूपच सुंदर होती. आता आम्ही एकमेकांच्या अमोरासमोर राहत असल्याने ओळखी होऊ लागल्या. त्यांच्या घरी 4 लोक राहायचे. आई बाबा आणि ते बहीण भाऊ. पण त्यांचे बाबा फारच स्ट्रिक्ट वाटायचे. आता आम्ही बरोबरीचे असल्यामुळे हळूहळू आमची मैत्री वाढू लागली आणि आम्ही चांगले मित्र होऊ लागलो. त्याची बहीण पण माझ्यासोबत बोलायची आणि ती माझे नाव घेत होती. माझ्या मित्राचे नाव विजय होते आणि त्याच्या बहिणीचे नाव रितिका होते. हळूहळू एकमेकांच्या घरी येणे जाणे सुरू झाले. माझ्या मित्राची आई पण माझ्या घरी यायची आणि मित्राची बहीण पण कधीकधी आईसोबत माझ्या घरी येऊ लागली. मी पण माझ्या मित्राच्या घरी जात होतो, पण त्याचे बाबा असताना मी फार कमी जायचो. मित्राच्या बहिणीचे आणि माझे फार पटायचे. ती आता कधीकधी एकटी पण आमच्या घरी यायची आणि माझ्यासोबत गप्पा मारत बसायची. त्यामुळे मी आता तिच्याकडे हळूहळू आकर्षित होऊ लागलो होतो आणि ती माझ्याकडे पाहून मला स्माईल पण देऊ लागली होती. मला कळालं होतं की तिच्याकडून पण या नात्यासाठी होकार आहे. पण तुम्हाला तर माहीत आहे, प्रपोज तर मुलांनाच करावा लागतो. कारण आपल्या नागोबाची काळजी करणे आपलं कर्तव्य असतं आणि त्यासाठी तर मला हे करणंच होतं. एक दिवस मी त्यांच्या घरी विजयकडे गेलो होतो. मी घरी गेलो आणि त्याला हाक मारली. तेव्हा रितिका आली आणि म्हणाली, "दादा अन् ते बाहेर गेले आहेत." मी म्हणालो, "बरं ठीक आहे, विजय आल्यास त्याला सांग मी आलो होतो म्हणून." तर ती म्हणाली, "त्यांना बराच वेळ झालाय जाऊन. येतील थोड्या वेळात. मी तोपर्यंत तुला चहा बनवते." मी पण तिच्या एकटेपणाचा फायदा घेत ठीक आहे म्हणालो. आणि आज रितिकाला विचारायचं तू मला करू देतेस का? मी मनोमन विचार करत होतो की ही जर हा बोलली तर हिची आज चांगलीच फजिती करायची. तेवढ्यातच ती चहा घेऊन आली आणि मला चहा दिला आणि मी ज्या सोफ्यावर बसलो होतो तिथे येऊन बसली आणि मला विचारलं, "चहा कसा झाला आहे?" मस्करी करत मी म्हणालो, "तुझ्यासारखाच गोड आणि गरम आहे." तर ती म्हणाली, "हो का? तुला कसं माहीत मी गोड आहे म्हणून? तू मला खाऊन पाहिलंय का?" तर मी म्हणालो, "खाऊन तर नाही पाहिलं, पण तू जर संधी दिली तर नक्कीच तुला खाऊन बघेल." तर ती म्हणाली, "माझ्यात खाण्यासारखं काय आहे?" मी म्हणालो, "तुझ्याजवळ बरंच काही आहे खाण्यासारखं." ती म्हणाली, "पण काय?" तर मी तिच्या कैऱ्याकडे इशारा करत म्हणालो, "हे आहे की खाण्यासारखं. ते कुठं कोण खातं?" मी म्हणालो, "तुझे पप्पा नाहीत का खात? मम्मीच्या तर." ती म्हणाली, "मला नाही माहीत." तर मी म्हणालो, "सगळ्यांचेच पप्पा खातात कैऱ्या." तर ती म्हणाली, "हा का?" तर मी म्हणालो, "खरंच खातात. माझे पप्पा पण खातात कैऱ्या." आणि तिच्या कैऱ्या पाहत म्हणालो, "तुझ्या हातचा चहा एवढा गोड आहे, तर तुझ्या कैऱ्या किती गोड असतील." ती वयाने लहान होती, पण तिच्या कैऱ्या खूपच मोठ्या होत्या आणि मला तर असं झालं होतं की कधी खातोय. तितक्यात ती म्हणाली, "काय विचार करतो?" तर मी म्हणालो, "मी तुझ्या कैऱ्या खाण्याचा विचार करतोय, की कोणत्या भागापासून खायला चालू करावं." तर ती म्हणाली, "तुला माझी कैरी खायची आहे का?" तर मी मोठ्या उत्सुकतेने म्हणालो, "हो." तर ती म्हणाली, "तुला जर कैरी खायची असेल तर तुला अगोदर माझी मैना चातावी लागेल, तर तुला कैरी भेटल." मी लगेचच मैना चातवी लागलो. बराच वेळ चातवी झाल्यावर कैरी खाण्याची वेळ आली होती आणि तितक्यात घराची बेल वाजली आणि आमचा प्रोग्राम रद्द झाला. मी उपाशी पोटानेच राहिलो. तो दिवस तर तसाच गेला होता. मी फक्त ती एकटी असल्याची वाट पाहत होतो. पण माहीत नाही तो दिवस कधी येणार होता. आमचे नेहमी बोलणे व्हायचे. तसेच माझा मित्र आणि मी इकडे-तिकडे फिरायला जाणे, सोबत वेळ घालवणे सुरूच असायचे. आम्ही तिथे 7 वर्षे राहिलो आणि त्यानंतर तिथून खोली खाली गेली आणि माझी कैरी खाण्याचे स्वप्न तसेच राहिले. कारण बाबांनी नवीन घर घेतले होते. आम्ही लहानपणापासूनच मोठे तिथेच झालो. आता माझा मित्र आणि मी आता दोघेही नोकरीवर होतो. त्याची बहीण पण फार मोठी झाली होती आणि ती आता फारच सुंदर दिसत होती. पण काही वर्षे झाले आमची भेट नव्हती. आमचे एकमेकांकडे नंबर होते, पण तरीसुद्धा बोलणे होत नव्हते. कारण तो पण आपल्या कामात बिझी होता आणि मला पण कामांमध्ये वेळ मिळत नव्हता. एकदा मी त्याच्याच एरियात गेलो, म्हणून माझ्या मित्राकडे जाऊन बघितले. अनेक वर्षानंतर आज त्याच्या घरी आलो. घरी आलो तर माहीत झाले की माझा मित्र जॉबवर गेला आहे. त्याच्या घरी त्याची आईच होती. त्यानंतर मित्राच्या आईने माझ्यासाठी पाणी आणले आणि चहा बनवण्यासाठी ती गेली. आता आम्ही चहा पीत होतो आणि मी मित्राच्या बहिणीबद्दल विचारले.
तर म्हणाली तिचे लग्न झाले आहे. मग मी विचारले की काय करतो तिचा नवरा? तर मित्राची आई शांतच होती आणि तिच्या चेहऱ्यावरून वाटत होतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. नंतर मित्राच्या आईला विचारले, "का बरं, काही प्रॉब्लेम आहे का?" तर ती सांगू लागली, "माझ्या मुलीने आपल्या मनानेच लग्न केले आणि हे तिच्या बाबांना मान्य नव्हते. तरीसुद्धा आम्ही लग्न करून दिले. पण तिचा नवरा हा बरोबर नव्हता आणि त्याला अनेक व्यसनं होती. तो तिला मारायचा पण तसेच नेहमी तुझ्या घरून पैसे आण म्हणायचा. काही वेळेस मी पण पैसे दिले पण नेहमी त्याचे असेच सुरू होते. तो तिला नेहमी त्रास द्यायचा आणि नंतर तिला कळून आले की एके प्रकारे त्याने तिला फसवले आहे. त्यामुळे तिला वेळेनुसार फार त्रास होऊ लागला. म्हणून तिने घर सोडले. मग मी विचारले की आता कुठे राहत आहे? तर मित्राची आई म्हणाली, ती आता सध्या आपल्या मैत्रिणीकडे राहते. कारण तुला तर माहीत आहे तिच्या बाबांचा स्वभाव कसा आहे. त्यामुळे त्यांनी तिला घरी घ्यायला नकार दिला. म्हणून ती आता आपल्या मैत्रिणीकडे राहते. मी तिला तिच्या बाबांच्या लपून प्रत्येक महिन्यात काही पैसे पाठवत असते. मला हे ऐकूनच फार वाईट वाटले. कारण आम्ही फार चांगले मित्रासारखे राहिलो होतो. नंतर मी मित्राच्या आईला तिचा नंबर मागितला. मित्राच्या आईने मला नंबर दिला आणि मी म्हणालो, "विजय आला की त्याला सांगा मी आलो होतो म्हणून." आणि तिथून निघालो. घरी जाताना मला फार विचार येत होता. कारण एवढी चांगली मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते आणि तिला आता तर आपल्या घरात सुद्धा जागा नव्हती. त्यामुळे तिच्या आयुष्यात फार मोठे दुःख आले होते, असे मला वाटू लागले. मी घरी येऊन आईला सर्व गोष्टी सांगितल्या. आईला पण या गोष्टी ऐकून फारच वाईट वाटले. त्या दिवशी मी तिला फोन केला पण तिने काही फोन उचलला नाही आणि जवळपास 1 तासानंतर मला तिचा फोन आला. तिच्याकडे माझा नंबर नव्हता म्हणून मला कोण बोलत आहे म्हणून विचारू लागली. मी माझे नाव सांगितले तेव्हा तिने मला ओळखले आणि म्हणाली, "फार दिवसानंतर तू फोन केला आणि तुला माझा नंबर कुठून मिळाला?" मी तिला सांगितले, "तुझ्या घरी गेलो होतो. तेव्हा तुझ्या आईकडून तुझा नंबर घेतला." आता मी तिला तिच्याबद्दल विचारू लागलो. तर म्हणाली, "माझे सर्व ठीक चालू आहे आणि मी फार आनंदात आहे." तर मी तिला प्रश्न केला, "खरंच तू आनंदात आहे का?" तर ती फार सावकाशपणे हो म्हणाली. मग मी तिला सांगितले, "मला तुझ्या बाबतीत सर्व काही माहीत झाले आहे." तर ती थोडा वेळ शांतच होती. त्यानंतर म्हणाली, "माझ्या आयुष्यात आता फारच दुःख आहे आणि त्यात माझी काही चूक पण नाही." मी तिला सांगितले, "कधी-कधी माणसाच्या आयुष्यात दुःख येतात, पण तू घाबरू नको कारण तुझे पण चांगले दिवस येतील." तर ती म्हणाली, "मी पण तोच विचार करते, पण मला वाटत नाही की आता माझ्या आयुष्यात चांगले दिवस येतील म्हणून." मी तिला विचारले, "तू आता काय करते?" तर बोलली, "सध्या तर मी मैत्रिणीकडे राहते आणि आता मला जॉब करायचा विचार आहे. कारण दिवसभर घरी राहते त्यामुळे मला करमत नाही." नंतर मी विजयबद्दल विचारले, तर ती म्हणाली, "तो पण माझ्यासोबत बरोबर बोलत नाही. त्याला वाटते की या सर्व गोष्टीमध्ये माझीच चूक आहे आणि बाबा पण माझ्यासोबत बोलत नाहीत. फक्त आईच आहे, ती माझी काळजी करते आणि मला नेहमी फोन करते. त्यामुळे मला थोडे बरे वाटते." त्या दिवशी तिने मला बरेच काही गोष्टी सांगितल्या आणि ते ऐकून मला पण फारच वाईट वाटत होते. फोन ठेवताना मी तिला म्हणालो, "माझा नंबर आता सेव्ह करून घे आणि तुझ्यासाठी मी जॉब पण बघू का?" तर म्हणाली, "हो बघ, कारण घरी मला आता काहीच करमत नाही. सतत नको ते विचार डोक्यात येतात. त्यामुळे मला आता बाहेर राहून जॉब करणे महत्त्वाचे आहे." आता मी तिला काम असेल तेव्हा फोन करत होतो. तसेच तिला एका ठिकाणी जॉबसाठी पाठवले. पण तो जॉब तिच्या खोलीपासून लांब होता. त्यामुळे ती नाही म्हणाली. त्यानंतर आम्ही कधी-कधी फोनवर बोलत होतो आणि मी तिची विचारपूस करायचो. एकदा मी तिला एक जॉबसाठी सांगितले, तेव्हा आमची भेट झाली. तिला जेव्हा मी बघितले तेव्हा ती खूपच छान दिसत होती. पण तिच्या चेहऱ्यावर नाराजगी दिसून येत होती. त्या दिवशी मी तिला सांगितले, "तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी घडल्या, आता त्याचे टेन्शन घेऊन काही उपयोग नाही. म्हणून तू त्या गोष्टी विसर आणि पुढे काय करायचे त्याचा विचार कर. कारण तुझे वय पण जास्त नाही आहे आणि जर तुला कुठल्याही गोष्टीची आवश्यकता पडली, तर मला सांग. मी तुला नेहमी मदत करायला तयार आहे." ती मला म्हणाली, "जेव्हापासून तुझ्यासोबत बोलणे सुरू झाले आणि नेहमी तुझ्या गोष्टी ऐकल्यानंतर मला फार छान वाटत असते आणि असे वाटते की माझ्या पण पाठीशी कोणीतरी आहे. कारण माझ्या लग्नानंतर खूप लोकांनी माझी साथ सोडून दिली होती. मी माझ्या ओळखीने खूप लोकांना विचारपूस केली आणि तिला एका ऑफिसमध्ये जॉब लावून दिला. तिला जॉबसाठी त्या दिवशी मीच घेऊन गेलो होतो आणि तिच्या खोलीपासून ती जॉब जवळच होती."
तिला जॉब लागला म्हणून ती आज खूप खुश दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल दिसून येत होती. आता ती रोज जॉबवर जाऊ लागली आणि त्यामुळे तिला जुन्या गोष्टी जास्त आठवत पण नव्हत्या. ती मला नेहमी कॉल करू लागली आणि अनेक गोष्टी सांगू लागली. आता आमचे नेहमी बोलणे होत होते. पण तिचे लग्न झाले असून सुद्धा मला ती छान वाटू लागली होती. कारण ती जेव्हा माझ्यासोबत बोलायची आणि आपल्या मनातल्या गोष्टी सांगायची, तेव्हा मला फारच छान वाटत होते. तिला पण कोणी असे मिळाले होते की ज्याच्यासोबत ती मनमोकळेपणाने बोलू शकेल आणि आपल्या मनातल्या गोष्टी सांगू शकेल. असेच आमचे फार दिवस चालले. आता आम्ही नेहमी फोनवर बोलू लागलो. कधीकधी आम्ही आमच्या लहानपणाच्या गोष्टी आठवू लागलो. आम्ही बोलत असताना आम्हाला आता वेळेचे पण भान नसायचे आणि आम्ही फार वेळ बोलत राहायचो. आणि तिला आता जॉब करून काही महिने पण झाले होते. कधीकधी तिच्या बोलण्यावरून असे वाटायचे की तिला पण मी आवडतो. तसेच आमच्या भेटी पण होऊ लागल्या आणि त्यामुळे आम्ही अजून जवळ येऊ लागलो. आता ती नेहमी खुश राहायची आणि त्यामुळे ती अजून सुंदर दिसू लागली. आम्ही बोलत असताना आमची नजर एक व्हायची आणि त्यामुळे मला फार छान वाटायचे. आम्ही नेहमी भेटत असल्यामुळे मला तिचा वाढदिवस केव्हा आहे माहीत झाले होते आणि माझे मन पूर्णपणे तिच्याकडे धावू लागले होते. आता तिचा वाढदिवस काही दिवसानंतर होता. म्हणून मी एक हॉटेल केले आणि तिचा वाढदिवस तिथे साजरा करण्याचा विचार केला. तिला याबद्दल काहीच माहीत नव्हते. त्या दिवशी ती जॉबवर होती. मी तिला जॉबवरून घेतले आणि हॉटेलमध्ये घेऊन गेलो. ती मला म्हणाली, "आपण कुठे जात आहेत?" तर मी तिला काहीच सांगितले नाही. तिथे गेल्यावर तिने सर्व सजावट बघितली आणि मी तिला हॅपी बर्थडे म्हणालो. या सर्व गोष्टीमुळे तिला फारच आनंद झाला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यानंतर आम्ही केक कट केला आणि मला विचार आला की हाच वेळ आहे तिला आपल्या मनातल्या भावना सांगण्याचा. मी तिला म्हणालो, "मला तू फार आवडते आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे." मी असे म्हणताच ती माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली, "मला पण तू फार छान वाटतो आणि मला पण तुझ्यासोबत लग्न करायचे आहे." आता ती माझ्या मिठीत आली तशीच म्हणाली, "आज मला फारच आनंद होत आहे. कारण तुझ्यासारखा नवरा मिळणे ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे." मग आम्ही जेवण करून घरी आलो. काही दिवसांनी मी तिच्या भावाला आणि आईला आमच्या लग्नाबद्दल सांगितले, तर ते पण फार खुश झाले. मग मी तिच्या बाबांसोबत पण बोललो, तर ते बोलले, "मला तर फारच छान वाटत आहे तुझे बोलणे ऐकल्यानंतर, कारण तू फार छान आहे आणि माझ्या मुलीला सुखात ठेवू शकतो, हे मला माहीत आहे." आता ती आपल्या घरीच राहते आणि आमचे लग्न लवकरच होणार आहे.